नमस्कार बहिणींनो, आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील फक्त आणि फक्त 20 जानेवारी 2026च्या ज्या अपडेट आल्या आहेत त्या सगळ्या आपण एक एक करून बघून घेऊयात. ओके, आता राज्यभरात एकच प्रश्न चर्चेत आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके अडकले कुठे. ओके, सो आजच्या समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील हजारो महिलांच्या खात्यात अजूनही 1500 रुपये जमा झालेले नाहीत, त्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली असली तरी. ओके, नोव्हेंबरचे आले नाहीत काही महिलांना नोव्हेंबरचे आलेत पण डिसेंबरचे नाही आलेत. ओके, आणि काही महिलांना नोव्हेंबरपासून पैसेच नाही आलेत ई-के-वाय-सी कंप्लीट करूनसुद्धा. ओके, सो आज ज्या अपडेट आल्या आहेत ते आपण बघून घेऊयात. ओके, सो बेसिकली आज 20 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना 1500 रुपये जानेवारीचा हप्ता म्हणजे जानेवारीचा जो ॲडव्हान्समध्ये हप्ता येणार होता तो बँक खात्यात अद्याप अजूनही जमा झालेला नाही आणि त्यांनी तक्रार नोंदवली आहे. ओके, म्हणजे सोशल मीडियावर खूप महिलांनी कमेंटसुद्धा केले आहेत. ओके, सो हे मुख्यतः ई-के-वाय-सी प्रक्रियेतील तांत्रिक चुका आणि डेटा समस्यांमुळे होत आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की चुकीची माहिती किंवा आधार बँक खाते लिंक अडचणीमुळे हे पैसे अडकले आहेत. ओके, सो आता अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आता न्यूज अंतर्गत अपडेट अशी आली आहे की खूप साऱ्या महिलांनी आधार बँक खाते हे लिंक नाही आहे काही महिलांचं. ओके, आणि ई-के-वाय-सी केली नाही आहे खूप साऱ्या महिलांनी. ओके, आणि केली जरी असली तरी थोडीशी चूक केली आहे ई-के-वाय-सीमध्ये कंप्लीट करताना. ओके, आता जशी ई-के-वाय-सी कंप्लीट करायची होती तसे ते ऑप्शन निवडले नसतील. ओके, त्यामुळे तुमचा ई-के-वाय-सी स्टेटस एकदा चेक करून घ्या तुम्ही. ओके, आता दुसरी अपडेट आली आहे आजची की तांत्रिक प्रशासकीय अडचणी. आजच्या बातम्यांनुसार ई-के-वाय-सी पूर्ण केलेल्या अनेक महिलांनाही योजनेचा लाभ बंद पडल्याची माहिती आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये विशेष बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्यामधील हजारो महिलांमध्ये योजनेचे पैसे बंद असल्यामुळे नाराजी वाढली आहे. ओके, म्हणजे जास्त प्रकार कुठे बुलढाणा जिल्ह्यात परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. इथे जवळपास 30,000 महिलांचे पैसे थांबलेले असल्याची माहिती समोर आली आहे. ओके, आता बुलढाण्यात संतप्त लाभार्थी. आता अनेक महिलांना बुलढाण्यात पैसे मिळाले नाही आहेत. ओके, सो लाडकी बहीण योजना पैसे थांबले असून त्यासाठी त्यांनी संबंधित कार्यालयांमध्ये गर्दी केली आहे आज आणि सरकारकडून जलद उपाययोजनेची मागणी केली आहे. आता कसं आहे की खूप साऱ्या महिलांनी तरी ई-के-वाय-सी कंप्लीट केली आहे आणि खूप साऱ्या महिलांना पैसेसुद्धा आले आहेत. नोव्हेंबरचे आले आहेत, डिसेंबरचे पण आले आहेत. ओके, सो त्यांच्यासाठी ओके, बट आता खूप साऱ्या महिलांनी ई-के-वाय-सी कंप्लीट करूनसुद्धा त्यांना पैसे नाही आलेत. ओके, आता जर इलेक्शनसुद्धा कंप्लीट झालेलं आहे. ओके, सो जर आता परत जर ई-के-वाय-सी डेट वाढवून परत री-के-वाय-सीसाठी ऑप्शन आला तर मी नक्कीच व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगेन स्टेप बाय स्टेप. ओके, त्यामुळे माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि हे पैसे कशामुळे अडकलेत याबद्दल अजून तरी मान्यता प्राप्त आता सरकारकडून थेट अजून तरी न्यूज आलेली नाही आहे. ओके, आता नाराजीची मोठी घटना म्हणजे आजच्या रिपोर्टप्रमाणे 30,000पेक्षा जास्त महिलांचे पैसे थोडक्यात थांबलेले असल्याचे समोर आले आहे आणि त्यांचे मुख्य कारण प्रशासनिक डेटा त्रुटी असल्याचे सांगत येत आहे. महिलांनी जलद हस्तांतराची मागणी केली. आता एवढंच सांगेन मी तुम्हाला महिलांना की जर ई-के-वाय-सी कंप्लीट असेल एकदा तुम्ही तुमचा आधार स्टेटस बघून घ्या, आधार खातं लिंक आहे का ते बघून घ्या आणि तुमचा उत्पन्नाचा जो दाखला आहे ना, जो क्रायटेरियामध्ये बसतो का, तुमचं उत्पन्न किती आहे, ॲक्च्युअल उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये अमाऊंट किती आहे. ओके, ते तुमच्या लाडकी बहीणचा ज्यांच्यासाठी योजना आहेत लाडकी बहीण, ओके, त्या त्या पैशांहून कमी आहे का तुमचं उत्पन्न. ओके, जर तुमच्याकडे वाहन अधिक असतील, ओके, जर तुम्ही टॅक्स जास्त भरत असाल किंवा तुम्ही जर सरकारी कर्मचारी असणार कुठले, तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही, तुम्हाला वगळण्यात येईल. ओके, हे गोष्टी लक्षात ठेवा. ओके, फक्त यात ई-के-वाय-सी म्हणून प्रॉब्लेम नाही आहे. जर ज्या महिलांचं सगळं ओके आहे, त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय, त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बडी नावाच्या आणि मग कमेंटमध्ये सांगा तुम्ही ई-के-वाय-सी केली आहे आणि तुम्ही क्रायटेरियामध्ये बसता का, आणि मग कमेंट करा मला. ओके, सो मला पण समजेल. आता बुलढाणामध्ये 30,000 महिलांचे यामुळेच पैसे थांबले आहेत. आता तिथे काय कारण आहे, ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे असं त्या महिलांचं म्हणणं आहे. ओके, पण 1500 अजून खात्यामध्ये जमा झाले नाही आहेत नोव्हेंबर डिसेंबरपासून. ओके, त्यामुळे सकाळपासूनच महिला लाभार्थी, तहसील कार्यालय,
बँक संबंधित सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी करत आहेत. ओके. आणि थेट प्रश्न विचारत आहेत का आमचा हप्ता येणार कधी. ओके. सो प्रशासनाकडून आज स्पष्ट करण्यात आलं आहे की ही समस्या KYC मधील तांत्रिक चुका, आधार बँक लिंकिंग आणि डेटा मिसमॅच यामुळे निर्माण. आता डेटा मिसमॅचचं आपण साईडला घेऊ, पण तुमचे आधार बँक लिंकिंग आहे का कंप्लीट हे एकदा करून घ्या तुम्ही, बघा एकदा. ओके. आणि ज्या महिलांचा ऑनलाईन खाता आहे ना बँकेत, त्यांना आहे ना डबल KYCसाठी मोबाईलमध्ये परत हे येऊ शकतो, ईमेल पण येऊ शकतो. ओके. नाहीतर बँकेकडनं मेसेज येऊ शकतो तुम्हाला की परत तुम्हाला KYC करावी लागेल. ओके. तर KYC तुम्ही एकदा करून घ्या तुमची अकाउंटची, बँक अकाउंटची जर आलं असेल तर. ओके. आता सरकारचं म्हणणं आहे की ज्या महिलांच्या कागदपत्रांमध्ये किंवा खात्यांमध्ये अडचण आहे त्यांचे पैसे तात्पुरते होल्डवर ठेवण्यात आले आहेत. म्हणजेच की तिकडून तर प्रोसेस कंप्लीट आहे, पण तुमचे पैसे होल्डवर आहेत अजून, आणि दुरुस्ती झाल्यानंतरच हे पैसे जमा होतील. ओके. आता मात्र आजच्या घडीला महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज नवीन हप्ता रिलीज झालेला नाही आहे अजून तरी आधीच मंजूर असलेले पैसे तांत्रिक कारणामुळे थोडेसे अडकलेले आहेत. ओके. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असाल आणि अजूनही पैसे आले नसतील तर घाबरू नका. पण तुमचे KYC आणि आधार लिंक आणि बँक डिटेल्स तुम्ही नक्की तपासा. आणि जर काही तरीही अडचण असली तर माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि मग कमेंट करा. ओके. मी रिप्लाय देईल तुम्हाला नक्कीच या विषयावर. ओके. तुमची जी अडचण असेल त्याबद्दल तुम्ही कमेंट करा मला. ओके. सो बेसिकली ही होती आजची 20 जानेवारी 2026ची थेट आणि खरी अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात. ओके. सो असाच रोजच्या महत्त्वाच्या सरकारी योजना अपडेटसाठी व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. ओके. जय महाराष्ट्र.